कांदा, द्राक्ष आणि डाळिंबाच्या नगरीतून थेट भाजीपाला निर्यात सुरू झाली आहे। गेल्या वर्षभरात नाशिकमधल्या कार्गोमधून 100 कोटीहून अधिक उलाढाल निर्यातदारांनी केली आहे। नाशिक जवळचं हे हॉलकॉन कार्गो, या कार्गोतून भाजीपाला थेट परदेशात जातो। दर्जेदार उत्पादनामुळे जिल्ह्यातली फळं आणि भाज्यांना आखातासह इतर देशात चांगली मागणी आहे। पेठ, सुरगाणासारख्या आदिवासी भागात वांगी, फ्लॉवरचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं। आखाती देशांमध्ये सौदी अरेबिया, इराण, इराक, इजिप्त, दुबई या देशांमध्ये हा भाजीपाला जातो। 1 जूनपासून 4337 मेट्रिक टन कोबी आणि 1030 मेट्रिक टन शिमला मिरची सौदी आणि दुबईमध्ये निर्यात झाली आहे। 558 मेट्रिक टन भेंडी इंग्लंड, जर्मनी, नेदरलँडमध्ये तर 464 मेट्रिक टन मिरची इटली, इंग्लंडला पोहोचली आहे। 471 मेट्रिक टन टोमॅटो गल्फ, ओमान आणि पाकिस्तानमध्ये तर 461 मेट्रिक टन बीट आणि 190 मेट्रिक टन कोबी रशियात निर्यात झालाय। 105 मेट्रिक टन गाजर रशियाला आणि 270 मेट्रिक टन मका इंग्लंड आणि गल्फमध्ये गेलाय। एचएलचा जो विमानतळ आहे तिथे एचएल आणि एक दुसरी कॉन्कॉर कंपनी आहे, हॉलकॉन नावाने आपण तिथं सगळ्या सुविधा दिलेल्या आहेत। ग्रेडिंग, पॅकिंग, कोल्ड स्टोरेज ह्या सगळ्या सुविधा आहेत। आणि मग फक्त आता आपल्याकडनं कार्गो सेवा सुरू जर झाली तर आणखीन 24 तास त्यामध्ये बचत होऊ शकते। नाशिकमध्ये भाजीपाल्याचं वर्षाकाठी सरासरी 30 लाख मेट्रिक टन इतकं उत्पादन होतं। नाशिक बाजार समितीतील वर्षाकाठीची आवक 1.5 कोटी क्विंटल इतकी असते, तर भाजीपाल्याची उलाढाल साधारण 5.25 कोटी रुपयांच्या घरात असते। आज नाशिक जिल्हा फक्त द्राक्ष निर्यातीवरती मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे, की जी खूप मोठी रिस्क आहे। आज शेतकरी जर द्राक्ष निर्यातीत त्याला जर तोटा झाला तर तो पुढे 2-3 वर्ष परत उभा राहू शकत नाही, एवढी मोठं संकट आहे। पण ते जर भाजीपाला वगैरे ह्या पद्धतीने सुरू केला तर जे पॅक हाऊस किंवा जे कोल्ड स्टोरेज फक्त 2 महिन्यासाठी चालतात ते वर्षभर चालू शकतात। आणि त्यातून जे तुम्ही आकडे सांगितले त्यापेक्षा कितीतरी पटीने मोठ्या प्रमाणात नाशिकमधून फक्त एक्सपोर्ट होऊ शकतं। कृषी पणन महामंडळ आशियाई विकास बँकेच्या माध्यमातून नाशिकमध्ये निर्यातीसाठीचा पायलट प्रोजेक्ट राबवणार आहे। देशभरातल्या भाजीपाल्यापैकी 3%पेक्षाही कमी भाजीपाला निर्यात होतो, त्यामुळे त्याचा थेट परिणाम देशांतर्गत ग्राहकावर होण्याचीही शक्यता नाही। उलट शेतकऱ्याला आपल्या उत्पादनाचा चांगला भाव मिळण्यात या निर्यातीनं मदतच होणार आहे। योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।